डेअर डेअरचा उपयोग वाक्यामध्ये हिंमत असणे, आव्हान देणे, तोंड देणे, प्रतिकार करणे या वेगवेगळ्या अर्थाने केला जातो. मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद असा दोन्ही प्रकारे डेअरचा उपयोग केला जातो. डेअरचा मुख्य क्रियापद म्हणून कसा उपयोग करतात हे आपण पुढील वाक्यांमधून बघणार आहोत. आय डेअर टू ऑपोज हिम. मी त्याला विरोध करण्याची हिंमत केली. शी डेअर्स टू आस्क क्वेश्चन्स. ती प्रश्न विचारण्याचे धाडस करते. वी डू नॉट डेअर टू स्विम इन धिस रिव्हर. आम्ही या नदीत पोहण्याची हिंमत करत नाहीत. जेव्हा डेअरचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग केला जातो तेव्हा डेअर, डेअर्स, डेअर्ड अशी रूपे कर्ता व काळानुसार घेतली जातात. डेअरचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर करताना डेअर नॉट ही रचना मोठ्या प्रमाणात वापरली जाते. उदाहरणार्थ, बॉईज डेअर नॉट गो आउटसाइड. मुलांना बाहेर जाण्याची हिंमत नाही. ही डेअर नॉट फेस द सिच्युएशन. त्याची परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत नाही. वी डेअर नॉट स्टँड अगेन्स्ट द सिस्टम. आमची व्यवस्थेविरुद्ध उभे राहण्याची हिंमत नाही. जेव्हा डेअरचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून उपयोग केला जातो तेव्हा डेअरला कर्त्यानुसार यस किंवा यस प्रत्यय लावण्याची गरज नसते. वेगवेगळे प्रश्न विचारण्यासाठी डेअरचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, डेअर यू स्पीक इट अगेन. तुझी ते परत बोलण्याची हिंमत आहे का? डेअर शी क्रॉस द रिव्हर. तिची नदी पार करण्याची हिंमत आहे का? डेअर दे ऑपोज मी. त्यांची मला विरोध करण्याची हिंमत आहे का? तसेच हाऊ डेअर यू शाउट लाऊडली. तुझी मोठ्याने ओरडायची हिंमत कशी? हाऊ डेअर यू टच माय मोबाईल. तुझी माझ्या मोबाईलला हात लावायची हिंमत कशी? अशा प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी आपण डेअरचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे जेव्हा डेअर हे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आलेले असते तेव्हा डेअर किंवा डेअर नॉट नंतर टू वापरला जात नाही.